मित्रांनो, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्फत एक काल घोषणा करण्यात आली. राज्यातील जेवढ्या पतसंस्था असतील किंवा जेवढ्या बँक असतील त्या बँकांना सांगण्यात आलेले तसे आदेश देण्यात आलेले इथं की शेतकऱ्यांचं जे व्याज आहे, शेतकऱ्यांचं जे पीक कर्ज आहे, माफ करा, त्या पीक कर्जावर OTS योजना ही चालू करण्यासंदर्भात त्यांनी आदेश दिलेले इथं. यामध्ये शेतकरी स्वतः बँकेत जाऊन आपलं कर्ज भरतो आणि त्या कर्जावर जे व्याज असतं ते व्याज हे माफ होत असतं. थोडक्यात मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. त्याचा GR येणं अपेक्षित आहे आणि तो GR 15 तारखेच्या नंतर येऊ शकतो. पण मित्रांनो, मुळात हा मुद्दा आहे की मध्येच ही OTS योजना आणणं, ज्याला आपण वन टाईम सेटलमेंट म्हणतो, तर ही योजना आणणं याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना कुठेतरी कर्ज भरण्यास प्रवृत्त करणं आणि कर्जमाफी योजनेपासून होईल तेवढे शेतकरी वंचित ठेवणं, असा कुठेतरी राज्य सरकारचा विचार आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की मित्रांनो, यामध्ये तारीख खूप महत्त्वाची आहे. 30 जून 2023 पर्यंत जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांनी हे कर्ज भरू शकतात आणि त्याचं व्याज माफ होऊ शकतं. पण मुळात मित्रांनो, ऐन कर्जमाफी जाहीर होताना, त्याचा GR येत असताना ही घोषणा करणं आणि शेतकऱ्यांना कर्ज भरायला लावणं, हे कुठेतरी मित्रांनो पहिल्यापासून आपण बोलत होतो की राज्य सरकारला होईल तेवढे शेतकरी या कर्जमाफी योजनेतून कमी करायचे आहेत आणि तसा उपक्रम राज्य सरकारचा चालू आहे. सो मित्रांनो, ही एक अत्यंत निंदनीय बातमी आहे. कारण की पीक विम्याचा विषय तुम्हाला माहिती आहे काय आहे? कर्जमाफीचा GR अजून आलेला नाही आहे आणि मध्ये आता परत ही OTS योजना. सो कुठेतरी मित्रांनो याच्यातून हेच सिद्ध होतं की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठेही सिरियस नाही. सो आपला एक हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपली कळकळीची विनंती, आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.